नमस्कार. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतगमय. कॅरम स्पर्धेची सुरुवात कालपासून झाली आहे. आपल्या दक्षिण मुंबई RPIच्या माध्यमातून आठवले साहेबांचा पक्ष आहे, त्या माध्यमातून या कॅरम स्पर्धेची सुरुवात झाली आणि अत्यंत अटीतटीचा सामना कॅरमचा पाहायला मिळाला. कॅरम खेळायचं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते काय, असं जर प्रश्न पडला तर संयम, कुशाग्र बुद्धिमत्ता जी लागते ते काही डावपेच असतात आणि क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला पटावरच्या सोंगट्या बदलत असतात. क्वीन आहे, त्या क्वीनच्या मागेच असतो तो. समोरचा जो खेळाडू असतो तो मानसिक दबाव टाकत असतो, त्याच्या त्या चाली प्रतिचाली आणि त्यात रिमोट्स मारताना होणारी मनाची घालमेल किंवा सोंगट्या मारूनही त्या जात नाही आहेत. स्ट्रायकर ज्या दिशेने जायला पाहिजे त्या दिशेने जात नाही, कट्स लागत नाही. आणि हा खेळ म्हटला तर तो मॅजिक फिंगर आहे आणि ही मॅजिक त्यालाच जमते जो 4 तास 5 तास 6 तास 7 तास 8 तास त्या कॅरमवरती रोज प्रॅक्टिस करतो आणि अशा स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजयी होतो. आणि हारला तरी पुढच्या गेमची तयारी तो मनात आणि डोक्यात खेळत असतो. ही स्पर्धा आयोजित करून श्री चिखलकर, विजय जाधव आणि विशाल गायकवाड यांनी सर्वोत्तम कार्य केलं आणि यांच्या डोक्यावरती जो हात आहे तो मुंबईचे माजी अध्यक्ष आणि वर्तमान पदावरती आहेत ते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सोनवणे भाऊ, गौतम भाऊ सोनवणे. आणि आज ते कॅरम स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी इथे उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. ते त्यांच्या आयुष्यात लहानपणी कॅरम खेळलेत, पण सध्या मागच्या काही वर्षात राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर कॅरम या खेळापासून ते अलिप्त झाले आणि राजकीय डावपेच त्यांच्या कॅरमच्या बोर्डावरती नाचू लागले. असो, त्यांना शुभेच्छा, तुम्हालाही शुभेच्छा. धन्यवाद.